नमस्कार, माझे सर्व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी बंधू आणि भगिनींनो, सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना माझ्या काही लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आता त्या ठिकाणी एजंटचा सुळसुळाटपणा सुरू आहे। हे एजंट कोण आहे, काय आहे हे म्हणण्यापेक्षा आपल्या महामंडळाची योजना फार स्पष्ट आहे की आपण स्वतः त्या ठिकाणी महामंडळाचा LOI काढला पाहिजे। LOI काढल्यानंतर आपण राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकांकडे स्वतःहून गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं कर्ज मंजूर झाल्यानंतर आपल्याच ई सेवा केंद्राकडनं त्या ठिकाणी आपले जे कागदपत्र आहेत हे अपलोड केले पाहिजे। काही मंडळी 5,000, 10,000, 75,000 रुपये घेतात, हितपर्यंतची माझ्याकडे तक्रार आलेली आहे। माझी सर्व सांगलीकरांना विनंती आहे की अशा मराठा समाजाची पण काही मंडळी अशामध्ये असतील तर त्यांनी या योजनेचा दुरुपयोग करू नका आणि कृपया करून मराठा असू या कोणी